नहीं साला. हाँ. झुकूंगा नाही म्हणजे काय? झुकूंगा नहीं म्हणजे वाकूंगा नहीं साला. तुम्ही कधी वाकणार नाही खाली आधी बात नाही. पुष्पा पुष्पराज झुकूंगा नाही पाहुण्या वाकूंगा नाही कधी खाली. हाँ राव द्या. मैं नहीं झुकूंगा. पुष्पराज झुकूंगा नहीं साला. माझ्याकडे द्या ठेवायला. नाही माहिती काय कमरात अहो खिशात द्या ना. नाही कधीच काय नाही कमरात पडून जाते म्हणून म्हणलं. नाही पडत. काय बघू अरे अरे अगं तोंडावर शेण उडालं. शेण उडालं तोंडावर शेण माझं उडालं का? अरे एवढा मोठा चिक्का बसला कपाळावर शेणाचा त्याचं काय? चला बाई बस झालं बैठक. उरकलं पाहिजे नुजूक मला काला तारडण म्हणशील झाले नाही का अजून टिपरा झाकायचे. हे काय उरकत आलंय ना बाई तितकं दाट आहे त्यांना म्हणावं ते गॅप. अहो ते पार एवढा अंतर असला तरी हे करायला लावून राहिले. तिकडे खांदा निघून जाईन ते पाण्याने. निघून जाईल मग नाही वा बसन साईडनी बरोबर जाईन साईडने पाणी निघून गोळ करते ना मी अशी. इथं खांदा तुमचं लई इमानदारीचं काम आहे बाई. माझं जाम केलंय तुम्ही बी कोणीकडे गेलं कोणला माहिती सारे सकाळची हिंडत येत. तिकडे उतरले पाहिजे ना आपल्याला पैसे घ्यायचे त्यांच्याकडून कांदा. अहो परदम छाक झाले बाई म्हणे मी खंदू लागना ना सण तसन एवढे चांदमोडची पैसे घेऊन बसलेत. हा एकच टाका बाई 2-2 टिपरा नका टाकू. तुमचं असं आहे ते बियाण आणू एक तर परदम लागलाय. हे मन का दुखू राहिला मावाला. तुम्ही असं काय करू राहिले काय काम कटाळे वाणी घ्यायचं रपरप आवरून काही एक काय दोन काय घ्या ते दाखवून चला. काय बाई काम कटाळ्यावानी म्हणजे काय आहे? म्हणजे तुमच्या बरोबरीने काम करते मी इथं म्हणे काम कटाळ्यावानी. असं जर खंदन असं जर बुजीत बसलं तर आपल्याला आखे पाहू इकडं. 2-4 तास तिथं बसावं लागेल ना एकाच वावरात. बाई तुम्ही हे काम केले बाई. माझ्या बापा बड्यात कधी हे काम केले नाही. माझ्या बापाच्या घरी लय चांगलं होतं. माझ्या बापाने कधी कामाला नाही जाऊ दिलं. काय सांगता बाई हे बाबांनी लावली जीवाची परवड. दादा बाबा कुठे गेले कुठं नाही. आता जसं टाइम येईल तसं काम करावं लागत. आता काढूच राहिले ना बाई टाईम. अजून झालं नाही वय याला या वर्षी होईन काही. आले का तुम्ही? अगं 2.5 तासाचं काम नाही ते. मला वाटलं मला काय आले का काय झालं का नाही. अगं 2 तासाचं साऱ्या सकाळच्या हो खरं सांगा बरं किती तासाचं काम आहे. आता तुम्ही पहिल्यापासून काम करीता. हा ना 2-4 तासात व्हायलाच लागत होतं. हा 2 तासात तुमचं खाणं तरी उरकत आहे का? खायला लागत 2-2.5 तास. तू माझ्या फार खाण्यापर्यंत गेली. मग आता खाण्याचं नको काढू मग प्यायचं काढू का? हा तुम्ही लावूनच धरलाय म्हणून बोलायची बारी आली. हा काल कसे पिऊन आलते इकडून पैसे घेतले उचल घेतली लगेच. उलस काम नाही घेतलं का लगेच घे 100 रुपये का चालले प्यायला. हा अगं तसं काही हिशोब नाही माझ्या डोक्यात. प्यायची म्हणजे ते आण जावा म्हणून भाकर जावा म्हणून प्यायची नाही तर कोणला तलाब आहे त्याची. नाही 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 तुम्हाला कायची तलाब त्याची. मग? आता काय मालकाकडून पैसे घ्यायला आले खोकला येतो ना मला काही वेळेस त्याच्यामुळे ते औषध घ्यावं लागत. आणि म्हणे दारू तो तेवढंच लावून धरलं राव. दारू 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 वय मला खोकला तर मी करू काय ना चालू. एक बाटली म्हणजे टेन्शनच नको. बावळाट झाली का डोक्यात पाणी येतो आल्या. काय परवड लावली बाई. चला घ्यायचं रपा रपा उरकून ते दिलं सोडून म्हणे इथं राहिलंय त्या तिकडं राहिलंय अजून किती रान राहिलं बाई ते. माझ्या डोक्या माग एक बोन काय का त्या तिकडच्या बाया पायाच्या आणि हे बाया म्हणजे अशी गंमत आहे. चिंडाचा का आता? अगं बाया पायाला म्हणजे कशा करतानी हे बचत गट काढायचा ना. हा मग त्यांना आता लाडी गुडी लावून आता काय आपल्याला गरज आहे म्हणले. मग आता पुढंच करणं आहे ना. चांगलं झालं बाई तुम्ही चांगले बाया पाहतींदा. अगं बचत गट काढायचा नाही का? बचत गट काढायचा लोक हानते तुम्हाला. इकडून कर्ज काढ तिकडं कर्ज काढ. बांधणं अहो, रात्रंदिवस 24 तास बांधणं. अहो कायच्या भांडण असं कुठं राहतंय का? अगं गप ना माणसं कोण सात गप्पाईस ना. हसीन चेहरा कितनी प्यारी आंखें कितनी प्यारी आंखें है आंखों से झलकता प्यार काय कुदरत ने बनाया होगा फुर्सत थांबा से थांबा तुझे थांबा में- थांबा थांबा पहा ना. म्हणजे तुम्हाला आनंद झाला का काय नेमका? अहो आम्ही किती एका जीवानी राहतो. बरोबर एका जीवानी राहते ते
कधी पा संगच फिरत येत तुम्ही. कधी माणसाला काम घेऊन द्यावा नाही तर घरचं काम करायला एकटे चिंडातात. आणि त्याच्यामुळे मला 7 जन्म हीच बायको भेटावा असं मी हो, म्हणतो. माऊली. आणि ती पण तसंच म्हणते का रे? म्हणते ना. हा म्हणते ना मग. कधी म्हणली होती? पण वय वड सावित्री पौर्णिमाला हा वडाला गरकी मारते आम्हाला मला म्हणती तर कधीच म्हणलं नाही बाई असं. नाही. मी अहो, त्यांना किती तुमचा का जीव लावला. जीव पाहिजे जीव आले तुमचा लय जीव आहे. काय भरोसा आहे जिंदगीचा? हाय तर खुश. मग काय तुमचा लय जीव दिसतोय लय लय जीव. हा? हा आम्ही एकमेकाशिवाय आम्ही राहतच नाही. नाही आहा. भांडणं कधी नाही होत. हा इंग्रजी बोलली. अरे वा काय भारी इंग्रजी बोलली असशील तू. तुला लय इंग्रजी येते. काय इंग्रजी बोलली मग तू आजपर्यंत मला का म्हणून नाही बोलून दाखवलं काही का ग? अहो मी बोलले असते पण तुम्हाला समजणारच नाही. अरे मला समजणार नाही. अशी कोणती इंग्रजी पैदा झाली जी मला नाही समजणार? सगळी इंग्रजी मला माहितीये. सगळ्या व्हरायटीची. हा तू बोल बरं कोणती मला पाहू दे. तू कोणत्या व्हरायटीची? व्हरायटीची नाही. आम्हाला शाळेत एक विषय दिला होता त्याच्यावर इंग्रजी बोलावं लागते. म्हणजे त्या इंग्रजीतून बोलावं लागत त्या विषयावर. काय होतं शाळेत नेमकं आज? अहो शाळेत ओरल होती 10वीची. ओरल हा पाहू दे बरं. तू काय दिवे लावले ओरल मध्ये? हा बोल बरं बोल. आता कशाला? आता तुम्हाला कळणारच नाही काय बोलू मी. अरे मला कळणार नाही म्हणजे काय बोलायचं तुलाच येत नसणार आहे. हा नाही मला येते इंग्रजी. अरे मग बोल ना. कशावर बोलू पण मी? मला एखादा विषय द्या ना. अरे इंग्रजी विषय चालू आहे ना आपलं बोलणं. अहो इंग्रजी विषय चालू आहे पण कशावर बोलू इंग्रजीतून? कशावर काय? म्हणजे तुमच्या विषयी सांगू का कोणाविषयी? माझ्याविषयी नको बोलू. माझ्याविषयी नको बोलू. तू माझ्याविषयी काही बोलशील. तू काहीतरी बोल चांगलं दुसरं. दुसरं काय बोलू आता? स्कूल विषय शाळा. स्कूल विषय का? आणि चांगलं बोलायचं बरं का. चांगलं कौतुक करायचं. ती काय आहे आपले काय आहे शाळा मंदिर. शाळा मंदिर आहे. हा बोल चाल टपा. बोल द्या. माय स्कूल नेम इज श्री दादासाहेब हरिभाऊ घाडगे पाटील त्रिमूर्ती सेकंडरी अँड हायर सेकंडरी स्कूल. माय स्कूल इज अ व्हेरी बिग स्कूल. माय स्कूल इज अ डिस्ट्रिक्ट नंबर 1 स्कूल अँड बस झालं ना तेवढं. बत्ती गोल हो गई. नाही. एवढंच. अरे बापरे एवढी इंग्रजी. अरे माय मी जर बोलायला लागलो तर ती संपतच नाही. लोक उठून जातात बोला बरं तरी आता. मग इंग्रजी संपत नाही. नाही आता माझी वारी झाली. आता तुम्ही बोला बरं. माझी काय विषय बोलू मला सांग आता तू फक्त. तुमच्या शाळेविषयी सांगा तुम्ही. माय शाळा. नाही इंग्लिश. मग माय शाळा म्हणजे काय झालं? माई शाळा. हा माय स्कूल इज द ग्रेट. इज द खूप झाड हिरवेगार. माय शाळा में आज माय शाळाचे टीचर 1 नंबर खतरनाक. आता इंग्लिश आहे का? अरे तुम्ही आताचे लेकर तुम्हाला आमची इंग्लिश काय कळणार? ती जुनी इंग्लिश हायर इंग्लिश. मी जर बोलायला लागलो तर तुला काय कळालं आतापर्यंत? कळलं ना तुमचे सर लोक खूप चांगले होते. हो मग याला म्हणते इंग्लिश. तुझं बोलणं मला का म्हणून नाही कळालं? मुंह से सुपारी निकाल के बात करू रे बाबा. हा? अरे बाबू भैया जाय घरी आणि नीट अभ्यास कर. सुपारी निकाल से बात करो रे बाबा. हा करत मी काय तुला चापट आणली? नाही बोलत सुद्धा नाही मला ते. बोलत सुद्धा नाही. बोलन तर प्रेमाने. हा काय चाललंय? पहा ना. बरी आहेस का? अहो माऊली भाऊ यांचा कधी गोड बोलणं तर लांब, प्रेमाने तर लांबच, पण कधी गोड सुद्धा बोलत नाही. सदा ना कदा भांडणं. अरे 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 अहो भांडणं तंड नाही ते चालूच राहतं. भांड्याला भांड जर नाही लागत. ज्याचा बायको जीव राहतो ना हा तो गोड बोलल्याशिवाय राहत नाही. यांचा जीवच दिसत नाही. खरंय आणि ते पण आणि जर काही चक्कर असला माणसाचा तर एक बायको संग गोड बोलत नाही. हा मला तेवढं कळत नाही. आता म्हणजे चक्कर. अहो द्या खाऊ माल फसाऊ धंदे नाही हे. तुला काय सांगावं आता? बरं दिसतं संशय. असं ना खरं संशय मग तुमचा. ते बचत गट काढायला जातो घडीच गावात जातात नटाच्यात अय. खटाच्यात. आता बचत गट ते बाया पाहतात ना जास्त. अहो पण मग बाया पण मग आता यांना कोणी बचत गटाचे अध्यक्ष व्हायला लावलं खरं? अगं अध्यक्षाचं नाहीये
माझा लय जीव आहे हिच्यात भाऊ, खरं सांगा तू. खरोखर तुमचा माऊली एवढा जीव मी आजपर्यंत कुठंच नाही पाहिलं. लय एका जीवाने राहतो. माऊली भाऊ काय करतं मग आले जन्मात? पण खरंच हे कधी मला म्हणले सुद्धा नाही का मला जीव येतोय म्हणून. जर यांचा खरंच जीव असतं तर म्हणले नसते का. तुम्हाला कधीच नाही म्हणले का हे माझा लय तुमच्यात जीव आहे म्हणले नाही? अहो कधीच नाही आयुष्यात. अजून लग्न झालं तसं अजून काय एकदा माणूस सुद्धा आहे नाही असं. असं कुठं असतंय का? मग अहो नवरा बायकोचं प्रेम कसं असलं पाहिजे, कसं माणसाने कसं राहिलं पाहिजे, काय बोललं पाहिजे नवरा बायकोनी गोड गोड. हो आपल्याला काय दोन दोन बायका आहे काय, एकच बायको हा, आहे. एकच आहे ना. आणि मग कसं वागायचं कसं राहायचं हा कधीच असं नाही. कसं कधीच नाही म्हणलं ना. कधीच गुढीने आणि प्रेमाने तर कधी बोलतच नाही माणसं. कधी भांडणं करते. हा आतापर्यंत कधी म्हणले नाही माऊली भाऊ हे का माया तो जीव आहे म्हणून. कधीच नाही आतापर्यंत. लग्न झालं तसं कधीच नाही. कधीच नाही? कधी धावत येत. हा काळजी करू नका, मी म्हणतो माझा तुमच्या जीव आहे. काय बोलू राहिले माऊली? काय झालं? सज्जन, म्हणजे माझी बायको येतील म्हणे. काय म्हणलं तुम्ही? त्यांच्यात जीव आहे तुमचा? अरे तुझ्या तुझ्या असं कोणचं बोलणं झालं? हे बोलणं आहे का काय? यांना म्हणजे माझी बायको येतील तुम्ही म्हणता जीव आहे? पळ, पळ. हा? यास ऐ, इकडे काय भानगडे कश काय म्हणले ते माऊली? माझा लय जीव आहे. तुम्हाला काय माहिती ते माऊली भाऊचा काय बोळा स्वभाव आहे. त्यांना नसन समजलं काही. ते त्यांच्या बायको जीव म्हणत असते. कुठं काय घेऊन पळता. कहती है अब मुझको तुझसे मोहब्बत नहीं, आ जा बेवफा तेरे प्यार की जरूरत नहीं, जरूरत नहीं. कहती है अब मुझको तुझसे मोहब्बत नहीं, आ जा बेवफा तेरे प्यार की जरूर. काय हा? माझी बहीण आहे बहीण. माझ्या लक्षात नाही राहिलं मगाशी तुम्हाला म्हणायचं तर तुम्ही मला मारायला धावले. हा. अहो माऊली, आणि तुम्ही काय गाणं म्हणून राहिले बेवाफान जान आमकन तमकन. हा ना माऊली भाऊ आता मी तर गप्पच बसले अहो बाई. मावले तुम्ही काळजाचे ठोके उलटे पडले. आणि तुम्ही माझ्यावर धावले तर माझे सुईचे पडले. माझ्यावर कायला धावले एवढे मी म्हणणारच आणि होतो. मग कधी पुढल्या वर्षी सांगा आता का माझ्या तुम्ही? माझ्या बहिणीत माझा जीव आहे, माझ्या बहिणीत माझा जीव आहे असं म्हणायचं हा, होतं म्हणत होते ते. तर मी नुसतं म्हणलं माझा तुमच्या जीव आहे असं झालं ते. पण माऊली भाऊ काय चुकी झाली मायावली? हा? तोंडात आणायला कोण नाही. आहे ना. कोण? नाही ते नाही आणू शकत. नाही कोण तुम्हाला कोण नाही आणू शकत भाऊ. तुम्हीच आणून घ्या. अहो लय चुकी झाली हो माऊली मावली. हा? हे बा खरोखर आबा असा ग्रह म्हणजे दचा म झाला मायाकून. मग तुम्ही मी एवढा चांगला माणूस हा नाही नाही माझ्या नाही. सगळ्या बहिणी आहेत. अहो भाऊ मानावरा देवासारखा आहे. असं नका काही मनात आणू तुमच्या. नाही 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 नाही. काय ग बाई मगाशी कोण धावत होती त्यांच्यावर. ते पाहुणं धावले होते ना. मग अशी कुठं? मी म्हणलं तुमच्यातले माझा जीव येतो तू पण माझ्यावर धावली हे पण धावले चिरकायला लागले मला हाणायला लागले. नाही बाई पण माऊली भाऊवर मा भरोसा होता. मी म्हणलं मग? चुकून गेला असेल शब्द मी आपली गप बसले. यांनी तर लगेच गाणे सुरू केले. जा बेवाफान आमकन तमकन. अहो नाही 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 लय मोठी चुकी झाली. या चुकीला आहे ना मला माफ करावं माऊली. खरोखर तुम्ही आहे ना चालन सॉरी केलं माफ.